काय अपडेट्स आहेत याबाबत? नक्कीच 2022 सालचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला होताना बघायला मिळतो आहे की स्वेच्छेने सदस्यत्व सोडलेलं होतं का, अशा पद्धतीचा मुद्दा आता उपस्थित केला गेलेला आहे. आणि यामध्ये आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टी या आता न्यायमूर्तींकडनं निरीक्षण म्हणून सादर केल्या जात आहेत की न्यायमूर्ती बागची असं म्हणतायत की सभापतींच्या वर्तणुकीच्या आधारावरती निर्णय घेतात. जसं काही वेळापूर्वी आत्ताच आपण चर्चा केली की विधानसभा अध्यक्षांचे चौकशीचे निकष हे वेगळे असतात आणि निवडणूक आयोगाचे निकष वेगळे असतात. त्यामुळे सभापतींचे जे निकष आहेत ते म्हणजे एखाद्या आमदाराच्या किंवा एखाद्या सदस्याच्या वर्तणुकीवरनं एखादा निर्णय घेणे हा त्यांचा निकष असू शकतो. आणि म्हणूनच 2022 मध्ये उद्धव ठाकरेंनी काही सभा बोलवलेल्या होत्या, त्यांच्या सूचनेला प्रतिसाद न देणं हे सुद्धा स्वेच्छेने सदस्यत्व सोडण्यासारखं आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय न्यायमूर्तींकडून. मात्र कपिल सिब्बल म्हणतात की हा एक केवळ पैलू आहे, यामागचे अनेक पैलू असू शकतात. जर वस्तुस्थिती नीट समजून घेतली तर पक्षप्रमुखांनी त्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्याकरता नोटीस बजावलेली होती. मात्र उद्धव ठाकरेंच्याच पक्षाच्या म्हणण्यानुसार त्यांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. ही एक अशी वर्तणूक आहे जी तुमच्या मते पक्षप्रमुखाच्या अधिकाराला आव्हान देण्यासारखं आहे. जे काही कॉन्सिक्वेन्सेस घडलेले होते, ज्या काही घडामोडी घडलेल्या होत्या त्यानुसार जो व्हीप जारी करण्यात आलेला होता पक्षफुटीच्या दरम्यान त्याला नाकारलं होतं. आणि अनेक आमदार जे एकनाथ शिंदेंची त्यांनी साथ धरलेली होती ते आमदार अर्थातच अशा पद्धतीच्या बैठकीला उपस्थित राहिलेले नव्हते. म्हणजेच विधानसभा अध्यक्षांच्या मते त्यांच्या निकषांनुसार त्यांनी स्वेच्छेने हे सदस्यत्व नाकारलं होतं का, असं समजायचं का, असा मुद्दा आता न्यायमूर्ती उपस्थित करत आहेत. दुसरं म्हणजे सामूहिकरित्या ते दुसऱ्या राज्यात गेले आणि कथितरित्या दुसऱ्या राजकीय पक्षाच्या सदस्यांशी संबंध जोडले. जो आरोप करतायत उद्धव ठाकरेंचा पक्ष जे आरोप करतायत संजय राऊत की आमच्या मागे महाशक्ती असं सांगणारा जो व्हिडिओ एकनाथ शिंदेंचा होता त्याचा संबंध इथे जोडला गेलेला आहे की कथितपणे 31 आणि त्याच्यानंतर काही आमदार हे दुसऱ्या राज्यात गेले. त्यानंतर त्यांनी सुरुवातीला सुरत, त्याच्यानंतर गुवाहाटी आणि कथित दुसऱ्या राजकीय पक्षाच्या सदस्यांचा देखील त्यांनी यामध्ये सहभाग घेतला किंवा त्याच्यात मदत घेतली. तर ते आणखी दोन घटनांवरचा हा खटला अवलंबून आहे असं सुद्धा निरीक्षण या ठिकाणी नोंदवलं जात आहे. त्यावर कपिल सिब्बल असं म्हणतात की सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोदपटावरून हटवून भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा ठराव त्यांनी मंजूर केलेला होता. त्यांनी विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांपदी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती केली. ही स्वेच्छेने सदस्यत्व सोडणारी कृत्य आहेत. बरोबर. कपिल सिब्बलांना हे सिद्ध करायचं आहे की जे आमदार आमची उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेलेले आहेत त्यांनी पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं आहे, त्यांनी पक्ष सोडलेला आहे. आम्ही त्यांना कुठलाही पक्ष दिलेला नाही किंवा ते पक्ष घेऊन बाहेर गेलेले नाहीत, ते पक्ष घेऊन बाहेर जाऊच शकत नाहीत, ते स्वतः पक्षातून बाहेर पडतात. म्हणजे जर एखाद्या आमदारांचा गट हा स्वेच्छेने दुसऱ्या राज्यात जाऊन काही घडामोडी करत असतील आणि दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळून जर गट स्थापन करत असेल तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते, त्यांच्यावरती अपात्रतेचा मुद्दा लागू होतो की नाही हे ठरवलं जाऊ शकतं. मात्र अमुक एखादा गट पक्ष घेऊन बाहेर गेला असं म्हणता येत नाही. त्यांनी स्वेच्छेने आमचा पक्ष सोडलेला आहे म्हणजेच आमचा पक्ष हा आमचाच आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न, हा युक्तिवाद आता कपिल सिब्बल आपल्याला करताना दिसत आहेत. सोबतच बागची आणखीन एक म्हणजे न्यायमूर्ती बागची आणखीन एक या संदर्भात एक महत्त्वाचं स्टेटमेंट नोंदवत आहेत की अपात्रतेच्या कार्यवाहीत नंतरच्या घटना जर साधारणपणे विचार घेतल्या जात नाही, जर अपात्रतेची कारवाई आधी झाली तर त्यानंतर कोणत्या घटना घडत आहेत ह्या फारशा महत्त्वाच्या ठरत नाही, कारण संबंधित लोकप्रतिनिधी हाच मुळात अपात्र ठरलेला असतो किंवा नसतो. पण न्यायालयानं यावरच कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत की न्यायालयाने आधीच ठरवलंय की काही कृत्य ही बेकायदेशीर होती. यावरती बागची देखील असं स्टेटमेंट करतायत. न्यायमूर्ती बागची असं म्हणतायत की सुभाष देसाई या प्रकरणात न्यायालयाने जो निर्णय दिला तो अपात्रतेच्या प्रश्नावर नव्हता. विधिमंडळ पक्षाने वेगळा प्रतोद आणि वेगळा विधिमंडळ पक्षाचा नेता नेमण्याच्या निर्णयाच्या वैधतेची तपासणी केली होती. न्यायालयाने असं ठरवलं होतं की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यात संबंध आहे आणि विधिमंडळ पक्ष ही राजकीय पक्षावर आधारलेली एक अधिरचना आहे. त्यामुळे विधानमंडळ पक्षाचा नेता कोण असेल हे राजकीय पक्षाच्या निर्णयावर अवलंबून राहील
हा देखील एक पैलू झाला आणि अपात्रतेचा मुद्दा मात्र दुसरा आहे. एक अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट या घडीला कोर्टाकडून येत आहे की ज्यावरती कालपासून खरं तर कोर्टामध्ये मंथन सुरू आहे की राजकीय पक्ष वेगळा आणि विधानमंडळाचा गट वेगळा. तर एक महत्त्वाचं निरीक्षण सध्या न्यायमूर्ती बागची हे नोंदवत आहेत की न्यायालयाने असं ठरवलं आहे की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यामध्ये संबंध आहे. हे दोन अर्थार्थी वेगळे नाहीत, कारण विधिमंडळ पक्ष ही राजकीय पक्षावर आधारलेली एक संरचना आहे. जर राजकीय पक्ष अस्तित्वात नसेल तर विधिमंडळात देखील पक्ष स्थापन किंवा एखाद्या पक्षाचा गट निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे विधानमंडळ पक्षाचा नेता कोण असेल हे राजकीय पक्षाच्या निर्णयावरती अवलंबून ठरतं. अपात्रतेचा मुद्दा हा वेगळा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा आपण बघतोय की अतिशय वेगवेगळ्या वर्णांवरनं चाललेली आहे. दोन मुद्दे या घडीला महत्त्वाचे आहेत की अपात्रतेचा मुद्दा जर निकालात काढायचा झाला तर एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारे सगळे आमदार हे अपात्र ठरतात का की ते पात्र ठरतात हे बघणं तर महत्त्वाचं आहेच आणि त्यावरती सगळा निकाल अवलंबून असणार अर्थातच. आणि दुसरा मुद्दा म्हणजे विधानमंडळातला पक्ष म्हणजेच विधानमंडळातला गट आणि राजकीय पक्ष यांचा संबंध आहे का, तसा संबंध लावता येतो का. तर न्यायमूर्ती त्याच्यावरती अतिशय महत्त्वाची अशी स्टेटमेंट सध्याच्या घडीला करतायत. आणि मला वाटतं हाच खरं तर पहिल्या दिवसापासून ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कपिल सिब्बल असतील इतरांनी देखील वारंवार युक्तिवाद केलेला आहे, कोर्टामध्ये देखील केलेला आहे आणि राजकीय भूमिका मांडताना देखील केलेला आहे की राजकीय पक्ष हा सुप्रीम असतो, विधिमंडळ पक्ष हा त्याचा एक भाग आहे, तो म्हणजेच संपूर्ण पार्टी किंवा संपूर्ण पक्ष नाही आहे. आणि आता स्वतः न्यायालयच त्याला जर दुजोरा देत असेल तर हे अत्यंत महत्त्वाचं विधान आतापर्यंतच्या या संपूर्ण शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणातल्या सुनावणीमध्ये आपल्याला म्हणता येणार आहे. कारण याच आधारावरती या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी आपल्याला अवलंबलेली पाहायला मिळालेली होती. कृष्णात यांच्याकडे काही अपडेट्स आहेत का? कारण कृष्णात न्यायालयाची ही महत्त्वाची दोन निरीक्षणं, एक म्हणजे आम्हाला अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्यायचा आहे आणि दुसरा महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, कारण पहिल्या दिवसापासून हाच वाद सुरू आहे. मूळ राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळा आहे, राजकीय पक्षावर विधिमंडळ पक्ष अवलंबून असतो असं ठाकरेंच्या वतीनं सांगण्यात येतंय. कपिल सिब्बल तसा युक्तिवाद करतायत आणि आता स्वतः न्यायालय देखील त्याला मंजुरी काहीशी देताना आपल्याला दिसतंय, तसं निरीक्षण नोंदवतंय. नक्कीच, कारण ज्या ज्या वेळी युक्तिवाद सुरू असतो, अगदी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे समोर सुरू असताना युक्तिवाद किंवा न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर देखील अशाच प्रकारचा युक्तिवाद झाला होता किंवा वेगवेगळे युक्तिवाद होत असतात. त्यावेळी पॉझिटिव्ह गोष्टी ह्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूने नेहमी दिसत आलेले आहेत. परंतु जेव्हा निर्णय येतो तेव्हा मात्र वेगळा निर्णय असलेला यापूर्वी देखील पाहायला मिळत आलेला आहे. त्यामुळं आणि युक्तिवादादरम्यान किंवा इतर सुनावणीच्या दरम्यान वेगवेगळे मुद्दे उद्धव ठाकरे यांना पॉझिटिव्ह ठरत असतील किंवा तसे कोर्टाकडून संकेत दिले जात असतील की अशा प्रकारे मुद्दा व्यवस्थित आहे, बरोबर आहे. परंतु जेव्हा निर्णय घेतला जातो तेव्हा मात्र एक वेगळा निर्णय यापूर्वी देखील पाहायला मिळत आलेले आहेत. अगदी राहुल नार्वेकरांच्या वेळी असेल किंवा जेव्हा चंद्रचूड असतील किंवा त्यावेळी झालेले युक्तिवाद असतील त्यावेळी विविध मुद्द्यांच्या माध्यमातून हे युक्तिवाद केले गेले, परंतु निर्णय मात्र वेगळे आलेले पाहायला मिळेल. आत्ता जो युक्तिवाद सुरू झालेला आहे तो प्रामुख्यानं राजकीय पक्ष खरा की विधिमंडळ पक्ष खरा, आणि कपिल सिब्बल यांच्या हे मात्र वारंवार सांगता आहेत की राजकीय पक्ष हाच खरा आहे. राजकीय पक्षातूनच विधिमंडळ पक्षाची निर्मिती होते, त्यामुळे राजकीय पक्षच हा महत्त्वाचा मानला पाहिजे आणि राजकीय पक्ष हा जर महत्त्वाचा मानला गेला तर हे पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव हे उद्धव ठाकरे यांच्याच गटाला मिळालं पाहिजे, अशा प्रकारचा युक्तिवाद हा मानला गेलेला आहे. आणि त्यामुळं आजचा युक्तिवाद जो आहे, आजची सुनावणी आता संपलेली असलेली पाहायला मिळते आणि पुढील आठवड्यात आता पुढची सुनावणी होणार आहे. आत्ताच शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली जी सुनावणी सुरू होती ती संपलेली आहे.